झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए असं स्टेटमेंट अभिजित दिपके यांनी दिलं आणि सगळ्या आंदोलनाच्या जागेवर पोरांचा जल्लोष सुरू झाला. मंडळी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आणि दिल्लीत आणि देशभरात सुरू असलेल्या जेनझी आंदोलनाचा विजय झाला. खरं तर जेनझीचं हे पहिलंच आंदोलन आणि आपलं पहिलंच आंदोलन यशस्वी करून जेनझीनं एक नवीन पायंडा पाडलाय असं म्हणायला हरकत नाही. शिवाय पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात म्हणजे 2014 पासून आतापर्यंत एकाही मंत्र्याचा राजीनामा घेतला गेला नव्हता. विरोधी पक्षांना गेल्या 10 ते 12 वर्षात जे जमलं नाही ते या नवीन पिढीनं 36 दिवसात करून दाखवलं. यासोबतच त्यांनी हे देखील सिद्ध केलं की जेनझी जेव्हा मोबाईल सोडून रस्त्यावर येते तेव्हा काय होऊ शकतं. आणि खास गोष्ट म्हणजे हे आंदोलन देखील आजवरच्या सगळ्या आंदोलनांपेक्षा हटके असं झालं. आपल्या देशात स्वातंत्र्यपूर्व काळापासून विविध प्रकारचे आंदोलनं होत आलीत, पण अगोदरच्या कोणत्याच आंदोलनात या आंदोलनासारख्या अनोख्या गोष्टी बघायला मिळाल्या नव्हत्या. या अगोदर आंदोलन म्हणजे घोषणाबाजी, उपोषण, मोर्चे, पोलिसांचा लाठी हल्ला अशा गोष्टी बघायला मिळायच्या. या आंदोलनात या गोष्टी तर होत्याच, पण इतरही अनेक आपण कधी कल्पनाही केल्या नव्हत्या अशा अनेक उचापत्या या तरुण आंदोलकांनी केलेल्या बघायला मिळाल्या. यामुळे सोशल मीडियावर हे आंदोलन आणि यातले अनेक व्हिडिओज आजही ट्रेंडिंग आहेत. तर या तरुणांनी काय काय उचापत्या केल्या, यामागे त्यांच्या काय भावना होत्या आणि त्यांनी हे आंदोलन कसं यशस्वी पार पाडलं हे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी सुदेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. म्हणजे एक काळ होता जेव्हा महात्मा गांधीजी इंग्रजांविरुद्ध अहिंसा आंदोलन करायचे, असहकार चळवळ उभी करायचे, दांडी यात्रा काढायचे आणि त्यांच्या आंदोलनाच्या पद्धती बघून इंग्रज हैराण व्हायचे की यांचं नेमकं काय करावं. आणि यातल्या अनेक आंदोलनांमध्ये गांधीजींनी त्यांच्या मागण्या मान्य करून घेतल्या. पण कालपर्यंत विद्यार्थ्यांचं दिल्लीत आणि देशातल्या अनेक शहरांमध्ये जे आंदोलन सुरू होतं त्यात आंदोलनांची वेगळीच पद्धत बघायला मिळाली. आजवर आपण अनेक आंदोलनं पाहिली, पण त्यात अशा कॉमेडी उचापत्या बघायला नव्हत्या मिळाल्या ज्या या आंदोलनाने आपल्याला दाखवल्यात. दिल्लीच्या जंतर मंतरवर हजारो विद्यार्थी आंदोलन करत होते. त्यांची मुख्य मागणी होती नीट पेपरफुटी प्रकरणात शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. पण या आंदोलनाची खास गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांनी आंदोलनाची पारंपरिक पद्धतच बदलून टाकली. या आंदोलनात आपल्याला स्पायडरमॅन, बॅटमॅन, आयर्न मॅन असे हॉलिवूड पिक्चरच्या हिरोच्या वेशात आलेले अनेक जण बघायला मिळाले, जे त्यांच्या कॅरेक्टरमध्ये जाऊन आंदोलनाला सपोर्ट करत होते. देशाच्या शिक्षण व्यवस्थेला वाचवण्यासाठी सुपर हिरो आले अशा कॅप्शनसह असलेले हे व्हिडिओ देशभरात व्हायरल झाले. या आंदोलनाची खरी तीव्रता वाढली ती 20 जुलैला आंदोलकांवर पोलिसांचा लाठी हल्ला झाला त्यानंतर. विद्यार्थ्यांवर पोलीस असा अमानुष लाठीचार्ज करतील असा कोणीच विचार केला नव्हता. त्यामुळे हा लाठीचार्ज झाल्यानंतर त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आणि या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळाला. पोलिसांना आणि सरकारला वाटलं असेल की यांच्यावर लाठीचार्ज केल्यानंतर आंदोलन बरखास्त होईल किंवा विद्यार्थी घाबरून दिल्ली बाहेर निघून जातील, पण झालं सगळं उलटच. तिथले विद्यार्थी अजून पेटून उठले आणि देशभरातून अनेक विद्यार्थी दिल्लीकडे निघाले. त्यात लाठीचार्ज सुरू असतानाही या आंदोलकांच्या उचापत्या थांबायला तयार नव्हत्या. कुणी झाडावरच चढून बसत होतं, तर कोणी पोलिसांचे हेल्मेट आणि सुरक्षेसाठी असणाऱ्या शील्ड्स घेऊन आंदोलन स्थळी वातावरण हलकं फुलकं करत होतं. काहींनी तर पोलिसांच्या गाडीचं सायरन आणि माईक साऊंड वगैरे काढून आणून त्यावरून घोषणाबाजी सुरू केली होती. अश्रुधुराचा मारा झाल्यानंतर मुलं त्या अश्रुधुरांनी फुटबॉल खेळत होती. त्यांच्या रस्त्यावरच्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात ढकलून विझवत होती आणि असे खड्डे असलेले रस्ते केले म्हणून रस्ते मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा देऊन आभार मानत होते. अचानक कुठूनही पोलिसांचा लाठी हल्ला सुरू व्हायचा, त्यामुळे विद्यार्थ्यांना अचानक इकडे तिकडे पळावं लागायचं. तर ते पळतानाही कॉमेडी रील्स बनवत होते. संसदेची डोरबेल वाजवून पळताना, मॅरेथॉन मध्ये पळताना अशा प्रकारचे कॅप्शन देऊन त्यांनी हे व्हिडिओ इतरांना लाईव्ह दाखवले. लाठीचार्ज झाल्यानंतरही आंदोलकांनी या उचापत्या करायचं थांबवलं नाही, तर उलट वाढवलं. त्यांनी लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांना टाळ्या वाजवून आणि घोषणा देऊन खजील केलं. तसंच याच पोलिसांना फुलं दिली, खायला पिझ्झा वगैरे दिले आणि या दरम्यान त्यांनी आप डंडे बाटिये हम प्यार बाटेंगे असे पोस्टर्स देखील दाखवले. रात्र झाली तरी आंदोलन थांबत नव्हतं. काही जण रस्त्यावर वेगवेगळे खेळ खेळत होते, गाणी म्हणत होते आणि रील्स बनवत होते. काही विद्यार्थ्यांनी तर चक्क रस्त्यावर मच्छरदाणी टाकून त्यात अंथरूण वगैरे टाकून त्यात मोबाईल बघत निवांत पसरलेले दिसून आले. आंदोलन संपेपर्यंत घरी जाणार नाही हा संदेश त्यांनी अशा वेगळ्या पद्धतीने दिला. लाठीचार्जच्या दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर त्यांनी व्यायाम करताना व्हिडिओ बनवून गेटिंग रेडी टू बी बीटन बाय पोलीस म्हणजे पोलिसांचा मार खाण्यासाठी तयार होताना असे रील्स बनवले. दुसऱ्या दिवशी बिहारमध्ये आंदोलन सुरू झालं तर तिथं तर विद्यार्थी चक्क अश्रुधूर आणले नाहीत म्हणून पोलिसांवर नाराज होताना दिसून आले आणि त्यानंतर पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी पाण्याचा मारा केला, तर आंदोलकांनी तिथेच डीजे बोलवून पाण्यात नाचण्याचा कार्यक्रम सुरू केला. हे बघून तर पोलिसांनाही काय करावं ते कळत नव्हतं. त्यानंतर या आंदोलकांनी त्यांचा मोर्चा वळवला सोशल मीडियाकडे आणि
थेट इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या सोशल मीडिया पोस्टवर कमेंट करायला सुरुवात केली आणि नीट पेपर फुटीबद्दल हजारो कमेंट्स केल्या. सेव्ह इंडियन स्टुडंट्स, जस्टिस फॉर स्टुडंट्स अशा कमेंट्समुळे भारतातली परिस्थिती जगभरात चर्चेचा विषय बनली. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीचं इंस्टाग्राम अकाउंट शोधलं. त्यावर देखील हजारो कमेंट्स केल्या. धर्मेंद्र प्रधान यांची मुलगी विदेशात शिक्षण घेत असल्यामुळे आंदोलकांनी तिच्यावरही राग काढला. त्यामुळे त्यांच्या मुलीला इंस्टाग्राम अकाउंटच डिलीट करावं लागलं. या प्रकारावरून आंदोलनकर्त्यांवर अनेकांकडून टीका देखील झाली आणि सोबतच अनेकांचं समर्थनही मिळालं. आंदोलकांनी माध्यमांनाही सोडलं नाही. मोदी सरकार आल्यापासून अगोदरच माध्यमं बदनाम झालीत आणि त्यात त्यांचे प्रतिनिधी हे आंदोलन कव्हर करायला आले असताना या विद्यार्थ्यांनी त्यांना व्यवस्थित रिपोर्टिंगही करू दिलं नाही आणि त्यांच्या आजूबाजूला जाऊन गोदी मीडिया अशा घोषणा देऊन त्यांना सळो की पळो करून सोडलं. हे सगळं सोडूनही आंदोलकांनी अनेक चित्रविचित्र गोष्टी केल्या. पंतप्रधान मोदींशी संबंधित अनेक अश्लील पोस्टर्सही आंदोलनात बघायला मिळाली. सध्या देशभरात भाजपचा वरचष्मा असल्यामुळं आणि मोदींच्या लोकप्रियतेमुळे हे पोस्टर्स अनेकांना अचंबित करणारे होते. पण या आंदोलकांनी कसलीही भीती न बाळगता अश्लील पोस्टर्स बनवून आणि डबल मिनिंग डायलॉग वापरून या आंदोलनाला एक नवीनच वळण दिलं. त्यामुळे हे आंदोलन फक्त घोषणाबाजीपुरतं मर्यादित राहिलं नाही. सोशल मीडिया, मीम्स, रील्स, विनोद आणि क्रिएटिव्हिटी यांच्या जोरावर विद्यार्थ्यांनी आपल्या आंदोलनाची चर्चा देशभर पोहोचवली. या पद्धतीशी सर्वजण सहमत असतीलच असं नाही. काहींनी त्याचं कौतुक केलं, काहींनी टीकाही केली. पण एक गोष्ट मात्र नक्की, सीजेपीच्या विद्यार्थी आंदोलनाने आंदोलन करण्याची एक वेगळी आणि सोशल मीडिया युगाला साजेशी पद्धत देशासमोर आणली. म्हणूनच हे आंदोलन केवळ रस्त्यावर नाही तर सोशल मीडियावर देखील ट्रेंड झालं आणि शेवटी त्यांची पहिल्या दिवसापासूनची जी मागणी होती धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची, ती मान्य झाली. तर मंडळी, तुम्हाला हे आंदोलन आणि जेनझी आंदोलनाची पद्धत कशी वाटली? तुम्हाला यातलं काय आवडलं आणि तुमचा एखादा आवडता मीम कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच विशेष वारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.